नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रेड वेल्वेट मोदक। आता लवकरच बाप्पा आपल्या घरी येणार आहेत, तर आपण जे मोदकाची सीरीज चालू केली आहे त्याच्यामधला आपला हा भाग दुसरा रेड वेल्वेट मोदक। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू। आता सर्वप्रथम आपण रेड वेल्वेट मोदक बनवण्यासाठी इथे मी बिस्किट्स घेतलेत। हे बिस्किट ग्लुकोजचे तुम्ही कोणतेही बिस्किट घेतलेत तरी सुद्धा चालणार आहेत। आणि इथे मी बीट घेतलेत। हे जे बिस्किट आहेत ते आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत आणि हे जे बीट आहेत त्याचा आपण ज्यूस तयार करणार आहोत। आता आपण इथे रेड वेल्वेट मोदक बनवण्यासाठी इथे मी जे बिस्किट घेतले होते त्याचा चुरा करून घेतलाय। इथे मी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। जे बीट घेतले होते त्याचा ज्यूस काढून घेतलाय आणि इथे आपल्याला लागणार आहे मिठाई मेट किंवा मिल्क मेड सुद्धा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा दुधाचा तुम्ही आटून खवा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालणार आहे। तर चला आता आपण पुढचे मोदकाची प्रोसेस करूया। हे जे बिस्किट आणि जे मी कोकोनट घेतले हे इक्वल क्वांटिटी मध्ये घेतलेलं आहे, थोडंफार कमी जास्त चालू शकतं। आता आपण याच्यामध्ये बिस्किटाचा चुरा घेणार आहोत, नारळाचा कीस, हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। करून झालं की आता आपण याच्यामध्ये जे बीटाचा रस आहे ते घालून घेणार आहोत। तर आपलं जे बीटाचं पाणी घालून हे आपण व्यवस्थित बॅटर तयार करून घेतले। आता आपण याच्यामध्ये अमूलचं मिल्क मेड घालणार आहोत। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालणार आहे। ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। हे जर पातळ झाले तर काही टेन्शन घ्यायचं नाही, याच्यामध्ये आपण नारळाचा कीस किंवा बिस्किटांचा चुरा ऍड करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून याचा गोळा तयार करून साइडला ठेवून देणार आहोत। आता आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण इथे एक छोटासा गोळा घेणार आहोत याचा। हे आपण मोदकाच्या साच्यामध्ये लावून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण सर्व बॅटर लावून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये नारळाचा कीस घालणार आहोत, तो याच्यामध्ये घालून घ्यायचे। आणि आता आपण याच्यावरती पुन्हा आपले हे जे बॅटर आहे ते पुन्हा याच्यावरती लावून घ्यायचे। आणि आता आपले हे जे साचे आहे ते आपण खोलणार आहोत। हे तुम्ही आता पाहू शकता, आपला रेड वेल्वेट मोदक आपण तयार केलेले आहे। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। हे आता तुम्ही पाहू शकता आपले रेड वेल्वेट मोदक तयार आहेत। ही रेसिपी मस्त अशी 10 मिनिटात होते। खूप इझी रेसिपी आहे, बिना गॅस जळता ही रेसिपी तयार होते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाप्पाला हा नैवेद्य जरूर दाखवा।
जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.